द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे माजी मंत्री श्री बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। यात हृदयरोग, मधुमेह, हत्तीरोग, नेत्ररोग, नाक, कान, घसा इत्यादी रोगांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले। तसेच वयोवृद्धांना मोफत साहित्य वाटप व आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मान्य श्री भगवंत खुब्बा यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी, धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री बापूराव पाटील, लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री प्रदीप राठी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संताजी चालुक्य, प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार, विनायकराव पाटील, रामकृष्ण पंत खरोसेकर, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद एरमे यांच्यासह धाराशिव, सोलापूर, लातूर येथील डॉक्टर्स, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व हजारोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शरण पाटील फाउंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले। यावेळी लातूर येथील श्री प्रदीप राठी परिवाराच्या वतीने युवा नेते शरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी श्री शरण पाटील, श्री प्रदीप राठी, प्राध्यापक श्रीराम पेटकर, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी व केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांची भाषणे झाली। खऱ्या अर्थानं ही संकल्पना महाआरोग्य शिबिर या सर्व तरुण मंडळांनी करायचा निर्धार केला। गेल्या 2 महिन्यामध्ये आमचे सहकारी मित्र लातूर, धाराशिव मधले या सगळ्यांनी मिळून दिव्यांग बांधवांसाठी आपण शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद त्या शिबिरामध्ये आम्हाला मिळालं। आम्ही सर्वांनी ठरवलं की याहीपेक्षा पुढे जाऊन आपण एक महाआरोग्य शिबिर आपल्या धाराशिव, लातूर या परिसरामधील रुग्णांना ही संधी उपलब्ध करून द्यावं। मोठ्या स्तरावरती जे गरजू आमचे रुग्ण आहेत, ज्यांना परिस्थिती अभावामुळे हे सुविधा मिळू शकत नव्हत्या, ते आज आपण आपल्या सेवेसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न सर्व आमच्या सहकार्याने मिळून केलं आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यक्षम देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाचं आरोग्यावरती आपण प्रचंड मोठं काम करत आहोत। त्याच धर्तीवरती आपण सरकारच्या या कामाला कुठेतरी मदत व्हावं आणि आपल्या भागातील जनतेला, आपल्या रुग्णांना मदत व्हावं म्हणून या महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात। मी खऱ्या अर्थानं आपण मंडळींनी हे विश्वासाने आम्हाला पाठबळ दिलंय म्हणून हे सर्व आम्ही करू शकलो। या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण तपासणी तर करतच आहोत, पण मोफत औषध उपचारासोबत मोफत शस्त्रक्रियापर्यंत शेवटपर्यंत आपण या रुग्णांना मदत देण्याचं परिपूर्ण सेवा या मंडळातून बाहेर जाताना आपल्याला मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि पुढची जबाबदारी पण मी आज आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आमच्या भागातील, जिल्ह्यातील, परिसरातील रुग्णांसाठी शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत सुविधा देण्याचं काम आम्ही पुढच्या काळात सुरू ठेवणार आहोत। हे प्रामाणिक प्रयत्न, कारण आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, समाजकारण करत असताना 80% समाजकारण, 20% राजकारण या धोरणानुसार आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच धर्तीवरती
आपण कुठेतरी सेवा दिलं पाहिजे, लोकांच्या मदतीला आपण दिलं पाहिजे, लोकांच्या मदत केलं पाहिजे, सर्वसामान्यांच्या मदतीला आपण धावून आलं पाहिजे. ही भूमिका मला वाटतं या संबंध तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून आपण करत आलोय. मला वाटतं हे सांगण्याची गरज नाही, पण हा वारसा, विचाराचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि नक्कीच आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज आशीर्वाद दिलात, हीच मोठी ताकद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याही पेक्षा मोठे कार्यक्रम आपल्याला प्रत्येक वर्षाला या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि आदरणीय खुवा साहेबांचं, कलेक्टर साहेबांचं, सर्व मान्यवरांचं मी संयोजक या नात्यानं मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पण प्रत्येक पूर्ण संघर्षात आपलं आयुष्य काढून जे आज बसवराज पाटलांनी आपलं स्थान निर्माण केलं, खरोखर आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आणि एक मित्र म्हणून मला तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं खूप कौतुक वाटतं. असं म्हणतात की कुटुंब ही जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे. आपल्या घराविषयी ज्या ज्या वेळेस कुठलाही विषय निघतो तर बापूराव पाटलाचा उल्लेख केल्याशिवाय बसवराज पाटलाचं कुठलंही वक्तव्य पूर्ण होत नाही. एक राम लक्ष्मणासारखी जोडी. आणि आजच्या काळामध्ये किती पैसा असून काही उपयोग नाही. आपली संतती, आपली मुलं हीच खरी संपत्ती आहे. आणि हा पुढे वारसा शरण पाटलांनी चालवला. मला मनातून खूप खूप आनंद वाटतो. त्यांचं सगळं काम मी बघत असतो. कमी वयामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी जे कार्य केलेलं आहे. आरोग्याची शिबिरं सुरुवातीपासून बसवराज पाटील आम्ही घेत चाललेलो आहोत. डॉक्टर MC मोदी त्या काळामध्ये एका दिवसात हजार डोळ्याचे ऑपरेशन्स करायचं काम आपण बसवराज पाटलांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि आज तुम्ही जे संकल्पना, खरं म्हणलं तर कारखान्याच्या माध्यमातून, शिक्षण संस्थाच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांचे इन्शुरन्स कोण्या पद्धतीनं होतील हे बघायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं अतिशय मोठ्या योजना ह्या सगळ्यांच्यासाठी केलेल्या आहेत. त्याचा लाभ मात्र सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. कारण की सुदृढ तरुण पिढी आणि आपले जुने सगळे लोक जर आरोग्य चांगलं राहिलं तरच आपल्या देशाचं कार्य आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू. आणि ज्या वेळेस अजून शरण पाटील तुम्हाला आणखी काही नवीन, आम्ही मध्यंतरी ज्याचे हात तुटलेले आहेत अशानं हात बसवायचं देखील एक शिबिर घेतलं होतं. पुढील काळामध्ये आपण ते घ्यावं. आम्ही सगळ्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करू. तुम्ही हे जे आरोग्याचं यज्ञ मांडलेलं आहे, मी मनपूर्वक आपलं पुन्हा एकदा कौतुक करतो. शरण पाटील फाउंडेशनची गरज का भासली किंवा शरण पाटील फाउंडेशन हे निर्माण का करावं वाटलं, याच्यासाठी मी 1-2 शब्दामध्ये माझं मनोगत या ठिकाणी म्हणणार आहे. मागील दशकापासनं आदरणीय शरणजी पाटील साहेब हे तळागाळातील समाजातील उपेक्षित घटकांसाठी, त्याच पद्धतीनं समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी त्यांच्याबरोबर हजारो तरुण सोबत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली हे गेल्या दशकापासून या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांची, त्यांच्या तरुण मित्रांची एक इच्छा व्यक्त गेली काही महिन्यापासून सातत्यानं होत आहे की भैयासाहेब, आपण जे काम करतोय त्या कामाला एक विधायक बॅनर, एक विधायक लोगो किंवा आम्हाला कुण्यातरी एका छत्रछायाखाली आम्हाला कवेत घेण्यासाठी शरण पाटील फाउंडेशन या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याची सांगता, त्याची मुहूर्तमेढ, त्याचा शुभयोग आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. भैयासाहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या सिलेंडर पुरवण्यापासून ते रुग्णांना वार्ड, ते बेड उपलब्ध करण्यापासून असेल, अन्नधान्याचा पुरवठा असेल, दिव्यांग बाबताबद्दलचं त्यांचं काम असेल, दृष्टीबाधितांच्याबद्दलचं त्यांची सहानुभूती असेल, आणि त्याच्यातून त्यांना जे मार्गदर्शन प्राप्त झाले की येणाऱ्या काळामध्ये आपण अशा पद्धतीचं महाआरोग्य शिबिर, जे की धाराशिव डिस्ट्रिक्ट आपला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो, आणि त्या जिल्ह्यातील त्या लोकांसाठी काम करण्यासाठी आपण शरण पाटील फाउंडेशनची या ठिकाणी घोषणा करत आहोत. सांगायला बऱ्याच गोष्टी आहे, पण आज इथे एक सुंदर महाआरोग्य शिबिर आहे. याच्यानंतर तुमच्या तपासणी होणार आहे, नंतर स्क्रीनिंग होणार आहे, मोफत औषध मिळणार आहे. सो त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाहीये. बाकी इथे मान्यवर तुम्हाला अजून मार्गदर्शन करतील. पुनश्च आज इथे
या महाआरोग्य शिबिर एक भव्य दिव्य आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल मी शरणजी पाटील आणि त्यांच्या फाउंडेशन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून मी शुभेच्छा देऊ इच्छितो. अशा प्रकारच्या जे हेल्थ कॅम्प आहे वारंवार ते रेग्युलरली होत असले पाहिजे आणि ज्यांना आरोग्याची सेवा सुविधा गरज आहे लगेच ते मिळले पाहिजे, दर्जेदार सुविधा मिळले पाहिजे. हे आमच्या सगळ्यांची कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. आणि या आरोग्य शिबिर आयोजित करण्यामध्ये सगळे आपल्या इथं शासकीय यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहे, आशाताई आहे, सगळे त्यांना पण मी मनापासून अभिनंदन देऊ इच्छितो. आलेले सर्व लाभार्थ्यांना तुम्ही पण या आरोग्य शिबिराचे लाभ नक्कीच आपण घ्यावी आणि आपण इतर योजनेची पण लाभ घ्यावी असं मी तुम्हाला सर्वांना या वेदिकेद्वारे आवाहन करतो. पुनश्च इथे मला बोलवल्याबद्दल आव्हान इन्व्हिटेशन दिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून आयोजकांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळं स्वागत केलेल्या एकमात्र व्यक्तीला मी बघितलेले ते बसवराज पाटील मुरुमकर साहेब. सर्वसामान्य राजकारणामध्ये दुसऱ्या पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये येताना ज्या पार्टीत प्रवेश करताना त्या पार्टीमध्ये असलेल्या नेतेगणाला दुसऱ्यांना असं मनपूर्वक स्वागत करावं असं वाटत नाहीये. पण एकमात्र व्यक्ती बसवराज पाटील मुरुमकर साहेबाला मी स्वागत करताना मी पाहिलेलं, मी साक्षी आहे. त्याकरता मी सेवनाच्या भावनेतून काम करावं ह्या उद्देशानं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरण फाउंडेशन तर्फे गोरगरिबासाठी ग्रामीण भागातले विशेष करून गोरगरीब आरोग्याचा खर्च ह्या काळात गोरगरिबांचा खर्च करण्याचा ताकद नसते. त्याकरता जनसेवे जनार्दन सेवा ह्या विचार घरून शरण पाटील आज आणि उद्या 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. जवळपास अंदाजा 10,000च्या वर ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणारे नोंद झालेली आहेत. तर हे सर्व एवढे यशस्वी मोठ्या प्रमाणात व्हायला तुमच्या सर्वांचं सहकार्यामुळेच झालं, हे पण तेवढंच खरे आहेत. माणसाच्या जीवनामध्ये राठी साहेब सांगितले, पैशाला महत्व नाहीये. एक काळात होता पैशाला महत्व नव्हतं, माणुसकीला महत्व होती. पण आता हे कलियुग आहे. कलियुग मध्ये एका माणसाच्या शरीरामध्ये देव आणि दानव घुसलेले आहेत. देव आणि दानव माणसाचा रवैया कसा राहतो हे फार सांगण्याची मुश्किल आहे. तर बी दुनिया सत्यावर चालतो, धर्मावर चालतो, आदर्शवर चालतो आणि आवाज बुलंद सत्य धर्म हेच बुलंद आवाज असतो. त्याकरता समाजामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आपण का केलं तर कोणी आठवण ठेवत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या हिताचं काम आणि लोकांचा सेवा हे परम आठवण ठेवण्याची आहेत. त्याकरता आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार गेल्या 11 वर्षापासून केंद्रात आपण सरकार बघतो,
केवळ मोदी साहेबांचं स्वप्न आणि दूरदृष्टित्व नेतृत्व, देश मजबूत, देशासोबत देशामध्ये असलेल्या 140 करोड जनताची सर्व दृष्टिकोनातून लोकांची उद्धार व्हावं, विशेष करून गोरगरिबांची. पहिल्याचे सरकार गरिबी हटावचे नारे देत होते, पण देशातल्या गरिबी कधी मिटली नव्हती. केवळ 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 25 करोड गोरगरीब गरिबाचा रेखाच्या वर उठून मध्यम वर्गामध्ये आलेले एकमात्र उदाहरण विश्वामध्ये कुठेतरी असेल ते भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला श्रेय जाता येतो.